दुसरीकडे ज्योतिबा डोंगरावर पुजाऱ्यांकडून भाविकांना झालेल्या मारहाण प्रकरणाचे आज परिते गावात मोठे पडसाद उमटले। गावातील तरुण भाविकांची कोणतीही चूक नसताना मारहाण करण्यात आली। त्यानंतर आपली चूक लपवण्यासाठी पुजाऱ्यांनी भाविकांवर केलेले आरोप चुकीचे आहेत, असं परिते गावचे सरपंच मनोज पाटील यांनी स्पष्ट केलं। पुजाऱ्यांनी केलेल्या मारहाणीच्या विरोधात आज परिते ग्रामस्थांनी निषेध फेरी काढून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली। तसंच या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी परिते ग्रामस्थांनी केली आहे। परंपरेनुसार गुढीपाडव्यानंतर परिते गावातील ज्योतिर्लिंग यात्रेची सुरुवात होते। त्यासाठी गावातून ज्योतिबा डोंगरावर मानाची सासनकाठी नेली जाते। रविवारी सासनकाठी घेऊन परिते गावातील भाविक ज्योतिबा डोंगरावर गेले होते। त्यावेळी मंदिर परिसरात आरती सुरू असताना प्रदक्षिणा मार्गावर गर्दीमुळे ढकलाढकली झाली। या परिस्थितीत काही पुजारी आणि युवकांमध्ये शाब्दिक वाद झाला आणि त्याचं रूपांतर थेट हाणामारीत झालं। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून काही पुजारी भाविकांना अमानुष मारहाण करताना दिसत आहेत। तरीसुद्धा आपली चूक लपवण्यासाठी पुजाऱ्यांनी परिते ग्रामस्थांवर बिनबुडाचे आरोप केले आहेत, असा दावा परिते गावचे सरपंच मनोज पाटील यांनी केला। परिते गावाची यात्रा सुद्धा मांसाहार आणि मद्यविरहित असते। अशा वेळी ज्योतिबा डोंगरावर गेलेले परितेमधील भाविक मद्यधुंद होते, हा आरोप धादांत खोटा असल्याचं सरपंच मनोज पाटील यांनी सांगितलं। मुळातच आमच्या गावच्या यात्रेच्या दरम्यान आम्ही आमच्या गावातली दारू दुकानं, मटण दुकानं, मटणाची हॉटेल सुद्धा आम्ही बंद करतो। तर आम्ही तिथं जाऊन दारू पिऊन धिंगाणा घालणं आम्हाला अपेक्षित नव्हतं। आम्ही तो प्रकार केलेला नाही। आणि दुसरा मुद्दा त्यांनी सांगितलं की आम्ही माफीनामा दिला। मुळातच गोष्ट अशी आहे, मी त्या गावचा प्रमुख नागरिक असताना मी त्यांच्यावर जेव्हा चर्चेला गेलो, हे वाद का वाढायला लागले, तुम्ही आपण चर्चा करूया, त्यावेळेला माझ्यासारख्या माणसांना तिने एका खोलीत ओलीच ठेवलं आणि त्यांनी सांगितलं की सरपंच साहेब, तुम्ही तिथनं आता हलायचं नाही, तुमची जोपर्यंत माणसं गावात नाही तोपर्यंत आम्ही इथनं तुम्हाला सोडणार नाही। मी असेल, माझ्याबरोबर 4 जबाबदार जनार्दन पाटील असतील किंवा आमचे प्रमुख माणसं जी काय जबाबदार आमच्या गावची माणसं आहेत, त्यांना ओलीच ठेवलं आणि त्याने आमच्याकडनं वधवून घेतलं तोपर्यंत आमची माणसं। आणि त्यावेळेला आम्ही विचार केला की आमच्या गावच्या लोकांना ती अक्षरशः गाडीवरनं शोधत होती उडकून मारायसाठी। त्या काळात आम्हाला जे संयुक्तिक वाटलं, त्यावेळेला आमच्या गावच्या लोकांची सुरक्षा आमच्यासाठी महत्वाची होती। त्यासाठी आम्ही तो तडजोडीचा मार्ग स्वीकारला आणि त्यांना आम्हीच कमीपणा घेऊन माफी मागितली। ज्योतिबा मंदिरातील पुजारी वर्गाचा निषेध करण्यासाठी आज परिते ग्रामस्थांनी गावातून निषेध फेरी काढली। त्यामध्ये सुमारे 5,000हून अधिक नागरिक सहभागी झाले होते। त्यानंतर गावातील मंदिरात झालेल्या सभेमध्ये त्या पुजाऱ्यांच्या भूमिकेचा समाचार घेण्यात आला। स्वतःची चूक झाकण्यासाठी पुजाऱ्यांकडून चुकीचे आरोप होत असल्याचं सांगून या घटनेची निष्पक्ष चौकशी करावी आणि दोषींवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी अजित पाटील, जनार्दन पाटील, सर्जेराव पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी केली। भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ज्योतिबा मंदिरात शासकीय पुजाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली।